मित्र हो, सगळ्याच भाषात असतात तशा आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा खूप छान छान म्हणी आहेत. जीवनाचा अर्थ सांगणाऱ्या, काही शहाणपण शिकवणाऱ्या, नुसत्या मिश्किल वगैरे वगैरे. आज तुमच्या पुढे गप्पा मारायला बसलो, माझ्या डोक्यात एक म्हण आली. ती म्हण अशी आहे, असेल माझा हारी तरी तो देईल खाटल्यावर. आपले बहुतेक माणसं अशीच असतात म्हणा, त्यांना खरं म्हणजे उठून मुद्दाम काय करायला नको असतं. त्यांचं म्हणणं असं असतं, मी आपला खाटल्यावर बसलेला आहे, वाटलं तर लोळत पडलेला आहे, खरोखरीच त्याला जर मला काही बक्षीस द्यायची इच्छा असेल, यावं द्यावं, नाही तर मी आपला इथे बरा आहे. म्हणी लहानपणी आपल्या वाटायला येतात, तशाच आजीच्या आजोबांच्या गोष्टी येतात. अशाच आशयाची गोष्ट माझी आजी फार मग गमतीनं सांगत असे. मजेदार गोष्ट होती. एकदा काय झालं, प्रचंड पाऊस झाला डोंगर भागामध्ये आणि प्रचंड पूर आला कृष्णेला आमच्या. प्रचंड पूर म्हणजे आता यावर्षी मुंबईत आला होता किंवा सातारा, सांगली, कोल्हापूर भागात आला होता तसा पूर. चीजवस्तू पार वाहून गेली, घरं वाहून गेली, माणसं वाचण्यासाठी जेवाच्या कहारान धडपडायला लागली. लष्कर आलं मदतीला. एक नावाडी होता, तोही आला मदतीला. नावेत्यानं माणसं कोंबली आणि प्रचंड पूर ओलांडून पलीकडे नेण्यासाठी म्हणून तो नाव वालवायला लागला. आता नाव किनाऱ्याशी जवळजवळ येणार, 100-200-500 फूट अंतर उरलेलं असेल. दुर्दैव असं की एक मोठा खडक दाडकन आपटला आणि याला भोग पडलं, नावेला खाली भोग पडलं चांगलं आणि पुराचं पाणी भसभसात शिरायला लागलं. पोहणारे होते, त्यानंतर उड्या टाकून मोकळे झाले. आपली माणसं आहेत, त्यांना वाचवण्यासाठी कोणी हाताला धरून कोणी पाठीमुळे घेऊन उड्या मारल्या. एक देवभक्त ग्रस्त होते. ते मात्र पाणी भरतंय असं बघितल्यानंतर हल्ले नाहीत, काय नाहीत. काय त्यांचा देव होता जो राम म्हणा, रहीम म्हणा, जीजस म्हणा, त्याचं नाव घेऊन बसले. म्हणजे शेजारी बसलेला माणूस चांगला पोहणार होता. त्यानं साहजिकच त्यांना विचारलं, ओ पाहुणे, तुम्हाला पोवा येतं का? म्हणले, येत नसलं चला, मी पाहुणारा पाठीचा आहे, तुम्हाला याच्यात घेतो पाठीवर नेतो तुम्हाला पलीकडं. हे तुझी काही गरज नाही, माझा देव आहे, तो मला सांभाळेल, या प्राण संकटातून सांभाळेल. हसला आणि त्यानं उडी मारली, पोहायला निघून गेला. पाणी तर भरत चाललं होतं. तेवढ्यात कुठनं कोणाला ठेवू एक देवमासा आला, मोठाच मोठा. आजीने सांगितलेली गोष्ट, मोठाच्या मोठा देवमासा आला, चक्क मराठीत बोलत होता. त्यानं त्याला विचारलं, ओ देवभक्त म्हणले, येणार का? मी तुम्हाला पाठीवर घेतो आणि कडेल नेऊन पोचवतो. म्हणले, तू देवमासा आहेस, पण देव कुठे आहेस? मी नाही, माझा देव येईल आणि मला वाचवेल. देवमासा हसला, मराठीतच हसला आणि निघून गेला. तेवढ्यात एक ओंडका वाहत आला. त्या ओंडक्याला धरून एक माणूस वाहत आला होता. त्या माणसानं बघितलं होतं, म्हणून ओ पाहुणे, कशाला मारताय उगाच बुडून, या ओंडक्याला धरून जा, आपण तेराला जाऊया. म्हणून ओंडका पण काय काय म्हणून, माझा देव आहे, तो मला वाचवेल. कुठलं काय तो ओंडका वाहत गेला, त्याच्यावर तो माणूस वाहत गेला आणि नौका पार भरली आणि बुडली. रसात तळाला गेले. त्या नौकेबरोबर हे देवभक्त रसात तळाला गेले आणि तिथे गेल्यावर मग मात्र डायरेक्ट स्वर्गात पोचले. स्वर्गात ज्या देवाचा दावा करत होते तो समोर भेटला त्यांना. हा देवभक्त त्याच्यावर उखडलाच. म्हणला, काय हे एवढा माहिती तुझा भक्त, तुझाच धावा केला, नाम जप केला, तू काय माझ्या मदतीला नाही, कसला देव तू? देव हसला, म्हणा, अरे मूर्खा, चांगला पट्टीचा पोहणारा, तुला तारुण्य येणारा असा पहिल्यांदा तुला भेटला. तुझ्या भाषेत बोलणारा देवमासा मी तुला पाठवला वाचवायला, ओंडका पाठवला. खरं म्हणजे तिने माझीच रूप होती. इस बक्से में क्या है? इस बक्से में
माँ अन्नपूर्णा का दान है। अन्नपूर्णा? जी हाँ, देखिए देखिए। ये भी एक अजीब कहानी है बड़ी माँ छोटी माँ। काशी में एक दिन मैं भूखा प्यासा गंगा के किनारे सो रहा था। सपने में माँ अन्नपूर्णा आई, चेहरे पे मुस्कुराहट, हाथ में अन्न से भरी हुई करछी। माँ ने कहा, रघु, ओ रघु, उठ बेटा, खा ले। मैंने फौरन दोनों हाथ आगे कर दिए। अचानक मुझे उन लाखों लोगों की याद आई जो मेरी तरह भूखे थे। मैंने कहा, सबके खाने का इंतजाम करो तो ही खाऊंगा। माँ बोली, बेटा रघु, दुनिया में अन्न की कमी नहीं है, लेकिन जबकि आदमी आदमी का दुश्मन बनकर एक दूसरे की रोटी खा जाए तो मैं क्या करूं बेटा? करेक्ट। अरे तू चुप रह। फिर क्या हुआ? मैं फौरन उनके चरणों से लिपट गया और बोला, मैं कुछ नहीं जानता, पहले सबकी रोटी का इंतजाम करो। वो बोली, छोड़। मैं बोला, नहीं। उन्होंने कहा, रघु। मैंने कहा, माँ। अचानक उन्होंने हाथ की करछी मेरे सर पर दे मारी और मैं करछी पकड़कर बेहोश हो गया। जब आंख खुली तो मैंने देखा माँ गायब और करछी मेरे हाथ से।